हो सर, मी डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जाण्याचे प्रयत्न केलेले. मी 3 वेळा सर कॉन्फरन्स आउट झालो सर. एक 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो डिफेन्स फोर्सेसचा, एक युनिक पद्धत आहे ती 5 दिवस इंटरव्ह्यू घेण्याची. आणि मग मी लास्टच्या दिवशी सर म्हणजे मग आउट झालो, सिलेक्ट नाही झालं. सोबतच मग नंतर मला विजनचा प्रॉब्लेम आल्यामुळे पण मला सर लिमिटेशन आलं, त्यामुळे मी डिफेन्स फोर्सेस जॉईन नाही करू शकलो. प्रिलियम क्लिअर केली, मेन्सला गेलो सर. माझा 380 असा स्कोर आला मेन्सचा. आणि मग मला कळालं की इंटरव्ह्यू कॉलपासून मी खूपच मागे, म्हणजे की जर मला एक डिझायर तर मी खूप आहे. मग मी त्यानंतर सर अनालिसिस केलं डिटेल, प्रॉपर एक्झाम नंतर बसलो मी, माझे पेपर्स घेतले, त्याचं एक डिटेल अनालिसिस केलं मी, म्हणजे स्वतःचं प्लस एमपीएससी, स्वतःचं प्लस एमपीएससीचं. आणि मग माझा सेकंड अटेम्प्टमध्ये सर एक 70 मार्कानं स्कोर इम्प्रूव्ह केला. आणि मग आज चांगला माझा रँक आलेला आहे की मी आज अभ्यासाला बसतो ना, मी दुसरा काहीच विचार नाही करणार की माझं फ्युचरमध्ये काय होईल, नाही झालं तर काय. हे सगळे विचार सोडून द्या आणि फक्त अभ्यास करा. बाकी काहीच डोक्यात नाही, जे व्हायचं ते तुमच्या पदरात पडेलच. कधी अपयश आल्यानंतर कधी कधी असं होतं की आपली माइंडची क्लॅरिटी खूप इम्पॉर्टंट होऊन जाते की ठीक आहे अपयश मला आलेलं आहे, पण ते ॲक्सेप्ट करून पुढच्या मार्गाला लागणे हे खूप इम्पॉर्टंट होऊन जातं. काही लोक असतात की त्या स्टेजमध्ये राहतात आणि मग त्यामुळे त्यांच्या पुढच्या 2-3 एक्झाम पण खराब होतात. मग तुम्ही जर त्या प्रोसेसमधनं, त्या फेलियरमधनं जेवढं लवकर बाहेर पडाल आणि पुढच्या मार्गाला लागाल किंवा पुढच्या एक्झामला टार्गेट कराल, तेवढे तुमचे चान्सेस जास्त वाढतात. की ज्यात खूप चांगलं होतं ते खूप एक्साइट पण होऊ नका, किंवा तुमच्या खूप ज्या दुःखांचा डोंगर तुमच्यावर येतो त्याही तुम्ही एकदम खचून किंवा डिप्रेसमध्ये पण जाऊ नका. जे काही तुमच्या हातात आहे ती गोष्ट ती पूर्णपणे 100% डेडिकेशननं करत राहा. अल्टिमेटली तुम्हाला जे गोल तुमचा अचीव्ह करायचा तो एक दिवस अचीव्ह होणारच. असं म्हटलं जातं की यशा इतकं सुंदर काही नसतं, आणि यश हे केवळ नशिबाने मिळत नसतं, तर त्यासाठी लागते अपार मेहनत. विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि इन्स्पायटॉकच्या या प्लॅटफॉर्ममध्ये मी माधव जगताप तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज एका आगळ्या वेगळ्या मुलाखतीमध्ये आपण भेटणार आहोत भूषण माणिक कदम यांना. खरं तर भूषण यांची नावाप्रमाणेच कामगिरी जी आहे ती भूषणावर ठरलेली आहे, कारण MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवे या परीक्षेच्या माध्यमातून त्यांना क्लास 1 अधिकारीचं पद आता मिळणार आहे. सर, त्याबद्दल तुमचं परत सर्वप्रथम अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सहर्ष स्वागत. सर, आता आपण बरेच ज्यावेळेस यश मिळतं आणि यश मिळाल्यानंतरची परिस्थिती ही सुद्धा आता तो वेगळी असेल, वेगवेगळ्या ठिकाणून तुम्हाला बोलवणं येत असेल, वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे सत्कार समारंभ आयोजित केले जात असतील आणि यावेळेस तुम्हाला वेगळे अनुभव सुद्धा आता कदाचित येत असतील. आणि अशा आल्यानंतर आपण बऱ्याच कहाण्या, बऱ्याच स्टोऱ्या इन्स्टा, रील, फेसबुक, यूट्यूब अशा ठिकाणी पाहतो आणि बघतो, आणि त्यातून कुठेतरी इन्स्पिरेशन आपल्याला अपेक्षित असतं की आपल्याला आपल्या तयारीमध्ये ते मिळावं, म्हणून आपण त्या मुलाखतींकडे पाहतो. परंतु आजची मुलाखत, मी तुम्हाला खात्रीने सांगतोय, आजची मुलाखत ही वेगळी ठरणारी असणार आहे. जर ही मुलाखत तुम्ही बघत असाल तर तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये या मुलाखतीनंतर आमूलाग्र असे बदल येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तयार रहा अशा आगळ्या वेगळ्या मुलाखतीसाठी, ज्यामध्ये भूषण सर हे आपल्याला सांगणार आहेत की या तयारीचा नेमका गाभा काय असतो. आणि तयारीमध्ये आता या परीक्षेचे वेगवेगळे टप्पे आहेत. त्या टप्प्यामध्ये पूर्वपरीक्षा आहे, त्यानंतर मुख्य परीक्षा आहे आणि मुलाखत आहे. या 3 टप्प्यांमधून आपल्याला जावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची तयारी असते ते म्हणजे या परीक्षेची तयारी घेण्याचा निर्णय. ही सुद्धा एक वेगळी परीक्षा असते. या सगळ्या प्रवासामध्ये भूषण सरांचा प्रवास आपल्याला कोरिलेट करता येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला तयारी करणं शक्य होईल. सर, परत एकदा या प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत. आणि आता प्रत्यक्ष मुलाखतीला आपण सुरुवात करूयात. सर, मला जाणून घ्यायला आवडेल की स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याआधी ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये होतात त्यावेळेस तुमचं शालेय शिक्षण कुठून झालं? सर, माझं शालेय शिक्षण आहे ते सैनिक स्कूल सातारामधून झालं. 6वी ते 12वी मी सैनिक स्कूल सातारामध्येच होतो. सर, सैनिकी स्कूलमध्ये जाण्याचा निर्णय हा कसा घेण्यात आला? सर, माझे वडील इंडियन आर्मीमध्ये होते सर. अरे वा. आणि मलाही लहानपणापासून आवड होती की मला डिफेन्स फोर्सेस जॉईन करायच्यात. त्यामुळे मग आम्ही असा निर्णय घेतला की सैनिक स्कूल जॉईन करायचं. म्हणजे घरामध्येच ती पार्श्वभूमी आणि ती परंपरा असणं, तो वारसा असणं, यातून तुम्हाला त्या युनिफॉर्म सर्व्हिसची आवड निर्माण झाली आणि तुम्ही तो निर्णय सैनिकी स्कूलमध्ये जाण्याचा घेतला. तर कितवीपासून कितवीपर्यंत तिथं तुम्ही होतात? मी 6वी ते 12वी पर्यंत सैनिक स्कूल साताराला होतो. सर, सैनिकी स्कूल आणि इतर शाळा यांच्यामध्ये काय बदल आहे म्हणजे नेमका? यामध्ये आहे की खूप कमी एजमध्ये तुम्ही घरांपासून लांब राहता, तर तुम्ही लवकर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकता. आणि तुमच्यात एक ॲडॅप्टिबिलिटी असते ना, मिळून मिसळून राहणे किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या समजून घेणे, ते लवकर येतं. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मला सैनिक स्कूलची वाटते की लिडरशिप रोल आहे ना, हा सैनिक स्कूलमध्ये खूप कमी वयात दिला जातो मुलाला. त्यामुळे तो लहानपणापासूनच त्यात एक लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप होतात. आणि एक
डायव्हर्स गोष्टींचं त्याला एक्सपोजर पण दिलं जातं, म्हणजे की डिबेट कॉम्पिटिशन असतात, परत स्पोर्ट्स वेगवेगळे, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, स्विमिंग, हॉकी असे वेगवेगळे स्पोर्ट्स असतात. अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचं पण तिथे एक्सपोजर भेटतं. त्यामुळे एक होलिस्टिक पर्सनॅलिटी एक ग्रूम व्हायला एक सैनिक स्कूल साताराचा खूप मोठा रोल आहे सर. म्हणजे एक मूलतः प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी जी गुणवैशिष्ट्ये लागतात ती गुणवैशिष्ट्यांचं ती पायाभरणी त्या तुमच्या सैनिकी शाळेमध्ये झालेली आहे आणि हे चांगलं आहे खरं तर. आणि मग त्यानंतर 12वी नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन कुठून केलं? ग्रॅज्युएशन मी आहे की कराड गव्हर्नमेंट आहे तिथून मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं सर. ओके, सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्ही केलं. मग सिव्हिल इंजिनिअरिंग करण्यामागे सिव्हिल इंजिनिअरिंगच का बरं? म्हणजे मला असं होतं की बेसिकली फील्ड वर्क करायचं होतं आणि मला असं वाटलं की सिव्हिल इंजिनिअरिंग अशी फील्ड आहे की तिथं फील्ड वर्क असतं आणि सोबतच मला असंही वाटलं की वेगवेगळे जे डायव्हर्स ऑप्शन्स असतात ते सिव्हिल इंजिनिअरिंग ह्या फील्डमधनं मला भरपूर भेटतील. त्यामुळे मी असं विचार केला की मी सिव्हिल इंजिनिअरिंग करेन. बरोबर आहे. आणि आता साताऱ्याला हे खरं तर सैनिकांची भूमी असं म्हटलं जातं. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या महाराष्ट्राच्या कार्यकर्तृत्वाचा एक जी प्रेरणा आहे त्या भूमीतून येते. तर तुम्ही मग डिफेन्स सर्व्हिसेस किंवा अदर सर्व्हिसेस मध्ये जाण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले होते का? हो सर, मी डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जाण्याचे प्रयत्न केलेले. मी 3 वेळा सर कॉन्फरन्स आउट झालो सर. एक 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो डिफेन्स फोर्सेसचा, एक युनिक पद्धत आहे ती 5 दिवस इंटरव्ह्यू घेण्याची. आणि मग मी लास्टच्या दिवशी सर म्हणजे मग आउट झालो, सिलेक्ट नाही झालं. सोबतच मग नंतर मला विजनचा प्रॉब्लेम आल्यामुळे पण मला सर लिमिटेशन आलं, त्यामुळे मी डिफेन्स फोर्सेस जॉईन नाही करू शकलो. आणि मग तुम्ही स्पर्धा परीक्षा करण्याचा? येस सर. मग स्पर्धा परीक्षा करत असताना तुम्ही कोणतं स्वप्न बघितलं होतं? सर मी स्वप्न तर IAS बनण्याचंच बघितलेलं आणि माझी स्पर्धा परीक्षेची सुरुवात पण UPSC पासूनच केली सर. अरे वा, म्हणजे जे सर्वसामान्य सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं IAS बनायचं UPSCच्या माध्यमातून, आणि मग त्या स्वप्नांचा पाठलाग सुरू झाला असेल, ती प्रोसेस सुरू झाली असेल. बरोबर. त्या संदर्भात त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? सर मी फायनल इयरला होतो सर. मला असं होतं की मी प्लेसमेंट पण घेऊ शकत होतो. एक निकमार म्हणून युनिव्हर्सिटी तिथं MBA साठी पण माझं सिलेक्शन झालेलं. पण डिस्पाईट मी माझ्या जे काही थॉट्स होते त्याच्यावर मी फर्म होतो की मला सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करायचं आणि IAS बनायचं. मग मी त्याही डिसिजन घेतलेलं की मी दिल्लीला जाणार आणि माझं प्रिपरेशन सुरू करणार. मग मी माझं 2015 पासआउट झाल्यानंतर दिल्लीला गेलो आणि तिकडे माझं UPSCची जर्नी सुरू केली. दिल्लीमध्येच जाण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीमध्येच जाऊन प्रिपरेशन करण्याचा निर्णय घेतला. मग दिल्लीमध्ये गेल्यानंतर एक महाराष्ट्रीयन मुलगा जो इथं महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये वाढलेला आहे आणि एका वेगळ्या मोठ्या म्हणजे देशाची राजधानी आहे दिल्ली, आणि तिथलं कल्चर, तिथली संस्कृती, तिथलं वातावरण हे सगळं पूर्णतः वेगळं आहे. मग तिथं जाताना तुम्हाला काही अडॉप्टिव्ह स्किल्स किंवा तिथं कसं तुम्ही सेट झालात? तिथं गेलो तर सर नक्कीच एक भीती होती की आपण नवीन वातावरणात चाललोय. सर्व जी काय इंडियातली सर्व टफेस्ट एक्झाम आहे त्याच्या प्रिपरेशनसाठी आपण चाललोय आणि त्या कॉम्पिटिशनला आपल्याला फेस करायचं. तर ती एक मनात कुठेतरी भीती होती. पण मग तिथं सोबत गेलो, तिथं जाई पोहोचलो, त्याही माझं प्रिपरेशन सुरू केलं आणि मग हळूहळू माझा कॉन्फिडन्स ग्रो होत गेला. इनिशियली मला काही मिस्टेक्स वाटतात की ज्यामुळे मी UPSC क्रॅक करू शकलो नाही. त्यातली सर्वात बिगेस्ट मिस्टेक मला ही वाटते की मी मेंटरशिप किंवा गायडन्स कुणाचा घेतला नाही, किंवा मला जो पाथ व्यवस्थित जर भेटला असता तर मी आज कदाचित IAS झालो असतो. आणि मला असं वाटतं की मी जे काही मार्केटमधले सोर्सेस असतात ते सगळेच आणून रीड करायचो. मला असं वाटायचं की खूप रीडिंग केली म्हणजे तुम्ही सक्सेस होणार, असा माझा एक थॉट प्रोसेस होती. मग मी पहिल्या वर्षी अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घेतलेला आणि त्याची मी ऑलमोस्ट 20 बुक्स वाचून काढले. मग ती एक होतं की एक प्रॉपर मेंटर किंवा गायडन्सशिप न घेतलं मिळालं असतं तर नेमकं काय वाचायचं ते कळालं असतं. म्हणजे जो जी हे जंजाळ म्हणतो आपण त्यातला तो गुंता सोडवणं एखाद्या गुरुकडनं शक्य असतं, आणि तो गुरु आपल्याला इनिशियल स्टेजला मिळणं हे खरं तर स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. तिथे गेल्यावरती आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की यातला एक शब्द आहे स्पर्धा. मग हे स्पर्धेची जाणीव ज्यावेळेस आपण दिल्ली सारख्या ठिकाणी जातो त्यावेळेस ऑल इंडिया लेवलची तिथे कॉम्पिटिशन आहे, मग त्याची जाणीव कशी झाली आणि ते दडपण वगैरे आलेलं का? हो सर, तिथं गेल्या ते एक असं ॲटमॉस्फिअर एक नॅचरली तुम्हाला तिथं दिसतं की मुलं 14-14 तास 12-12 तास लायब्ररीत बसलेले असतात. एक लायब्ररीमध्येच तुम्हाला ते कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट फील होतं, किंवा क्लासेसमध्ये किंवा टेस्ट सिरीजमध्ये तो तुम्हाला तुमचा रिझल्ट येतो, मग तुमचा कुठे तुम्ही स्टँड होता त्याची एक्झॅक्ट आयडिया भेटते. मग त्याच्यावरनं तुम्हाला तिथे खूप चांगली कॉम्पिटिशन फील होते आणि आपण कुठे स्टँड करतो, कुठपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, ह्या सगळ्याची खूपच चांगली आयडिया तिथे येते. आणि त्यातून काही नियोजन तयार होतं, काय प्लॅनिंग तयार होतं का? हो सर, प्लॅनिंग तयार होतं की आपल्याला ह्या स्टेजला आहे, आपल्याला एक्झामची अंडरस्टँडिंग ही फर्स्ट प्लेसला खूप चांगली घ्यायला लागणार आहे. जर एक्झामची डिमांडच मी नाही समजून घेतलो तर एक्झाम क्रॅक करणं खूपच अवघड आहे. मग त्यासाठी तो काय सिलेबस असेल तो व्यवस्थित गो थ्रू करणे,
त्यातले जे काही मागची 6-7 वर्ष जे पेपर्स आहेत ते थरोली बघणे आणि जे काय सोर्सेस आहेत ते व्यवस्थित फिक्स करणे आणि ह्या सगळ्याची इंटिग्रिटी करून एक स्टडीचं नियोजन करणे हे खूप इम्पॉर्टंट होऊन जातं कुठल्याही एक्झाम क्रॅक करण्यासाठी. व्हेरी नाईस. आणि सर ज्यावेळेस तुम्ही ही UPSCचा जो प्रवास आहे दिल्लीतला हा कुठपर्यंत कधीपर्यंत चालला आणि कुठे झाला? मी 5 अटेम्प्ट दिले सर, मेन्स ही दिल्या, पण मला जेवढ्या लेवलवर मी एफर्ट्स घेतलेले की एफर्टमध्ये मला कळवतं की मी कुठेच कमी पडत नाहीये, पण मला डिझायर रिझल्ट भेटला नाही तसा. मग मला नक्कीच जाणवलं की काही लॅक्युनाच आहेत आपल्याकडं. मग मला असं झालं की पण आपली ऑब्जेक्टिव्ह स्ट्रेंथ पण आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करणे, आपल्यातल्या काही कमतरता आणि आपल्यातल्या असणारे आपले स्ट्रॉंग पॉईंट याची जाणीव तिथे झाली. बरोबर. तिथून पुढे काय कसं? मग तिथून विचार केला की MPSC पूर्ण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, तर मग मी ती एकदा ट्राय करून बघावं. पण मला सेम टाइमला मी थोडंसं स्केप्टिकल पण ह्याच्यासाठी होतो की माझं सगळं जे शिक्षण आहे ते इंग्लिश मीडियममध्ये झालंय, तर मग मराठी सोर्सेस कितपत वाचणं आपल्याला शक्य होईल किंवा ते सगळं अडॉप्ट करायला कसा वेळ लागेल हे थोडंसं मी होतं. पण मी एकदा सुरुवात केली, मला असं वाटलं की बाकी मुलांना 1 वेळा काय 2 वेळा वाचल्यावर जे समजत असेल ते मला 5 वेळा वाचल्यावर समजेल, पण त्यानंतर सगळे सेम प्लॅटफॉर्मवर असू. मग म्हटलं की आपण तेवढे एक्स्ट्रा कष्ट घ्यायला तयार राहू आणि मग बाकी जे होईल ते बघता येईल प्रोसेसमध्ये. मग मी पहिला अटेम्प्ट MPSCचा दिला, प्रिलियम क्लिअर केली, मेन्सला गेलो सर. माझा 380 असा स्कोर आला मेन्सचा आणि मग मला कळालं की इंटरव्ह्यू कॉलपासून मी खूपच मागे, म्हणजे की जर मला एक डिझायर तर मी खूप आहे. मग मी त्यानंतर सर अनालिसिस केलं डिटेल, प्रॉपर एक्झाम नंतर बसलो, मी माझे पेपर्स घेतले, त्याचं एक डिटेल अनालिसिस केलं मी, म्हणजे स्वतःचं प्लस MPSC स्वतःचं प्लस MPSCचं. आणि मग माझा सेकंड अटेम्प्टमध्ये सर एक 70 मार्कानं स्कोर इम्प्रूव्ह केला आणि मग आज चांगला माझा रँक आलेला आहे. हाच खरा प्रवास आहे, म्हणजे तो जो 70 मार्काची इम्प्रूव्हमेंट आहे, मग ती पूर्व परीक्षेची इम्प्रूव्हमेंट असेल किंवा मुख्य परीक्षेची इम्प्रूव्हमेंट असेल, इथंच खरं तर विद्यार्थ्यांना खूप अडचणी असतात सर. आणि ज्यावेळेस आपण ही मुलाखत करण्याआधी चर्चेला बसलो होतो त्यावेळेस तुम्ही मला दाखवत पण होतात की हे अनालिसिस जे केलंय तुम्ही, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक विषयाचं आणि त्या प्रश्नाला तुम्ही राऊंड केलेलं आहे. आणि हे कसं, म्हणजे हे थोडंसं यांना आमच्या व्ह्युअर्सला जर तुम्ही सांगितलं, स्टुडंटला जर हे कळालं तर त्यांना खूप फायदा होईल. मी काय केलं की जे काही मेनचे पेपर्स होते ते मी घेतले आणि पेपर वाईज मी अनालिसिस केलं की एक पेपर घेतला, तो पेपर मी ठेवला, तर मग त्याला सिलेबसच्या पॉईंट वाईज डिवाइड केलं की म्हणजे हिस्ट्रीमध्ये 1.1 असेल तर 1.13 पर्यंत ते लिहून काढलं आणि कुठले क्वेश्चन कुठल्या पार्टवर आलेले ते त्याच्या समोर लिहिले आणि मग असे क्वेश्चन आयडेंटिफाय केले की जे चुकायला नव्हते पाहिजे ते मी राऊंड करून ठेवले. असे किती क्वेश्चन्स आहेत ते पहिले मी आयडेंटिफाय केलं. मग ते आयडेंटिफाय केल्यानंतर मी हे बघितलं की ते का चुकले आहेत आपले, की आपली इन्फॉर्मेशन डेप्थ आहे ती कमी आहे का, त्या पार्टची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपली कमी आहे का, आपण ओव्हर थिंकिंग करतो एक्झाममध्ये, तर का आपली रिव्हिजन कमी आहे का, आपल्या नोट्स नाही आहेत. हे सगळे फॅक्टर मी आयडेंटिफाय केले आणि एक पॉईंटला स्पेसिफिकली टार्गेट केलं आणि मग प्रत्येकाचा एक स्मॉल नोट बनवला. म्हणजे मग मी सिलेबसचा कुठलाच पॉईंट सोडला नाही की त्याची मी नोट बनवली नाही. प्रत्येक पॉईंटची मी एक सब नोट बनवली आणि त्याची मी अजून एक मायक्रो नोट पण बनवली जेणेकरून मला रिव्हिजन फास्ट करता येईल. आणि मग लास्टला जाऊन माझ्या एक 12-13 रिव्हिजन झाल्या आणि मग त्याचा मला फायदा झाला. 12-13 रिव्हिजन? हो सर. म्हणजे जिद्द, चिकाटी, मेहनत, परिश्रम हे सगळे बोलतात, पण हे नेमकं जिद्द, चिकाटी, परिश्रम काय असतात, परिश्रम म्हणजे नेमकं काय हे कुणीही कधी बोलत नाही. आणि भूषण सर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे एक्सप्लेन केलं, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. मला सांगा रिव्हिजनचं महत्त्व या MCQ टाईपच्या एक्झाममध्ये किती आहे? सर रिव्हिजनचं महत्त्व खूपच आहे. म्हणजे एक रँक 1 आणि जो सिलेक्ट होत नाही त्यात काय जो फरक आहे तो फक्त रिव्हिजन वाटतो. त्या रिव्हिजन नसल्या कारणानं हे होऊ शकतं. आणि सगळेच जण सांगतात की PYQचं अनालिसिस करा, मग मार्केटमधून मागच्या 10 वर्षाचे PYQ घ्या, त्याचं सब्जेक्ट वाईज अनालिसिस करा. पण ते अनालिसिस करणं म्हणजे नेमकं कशा पद्धतीने करणं हे अजून तुम्ही, मला वाटतं काही मुद्दे त्याच्यामध्ये आहेत की समजा आता पूर्व परीक्षेच आपण थोडंसं बोलू. आता येणाऱ्या काळामध्ये पूर्व परीक्षा होऊ घातलेली आहे. या पूर्व परीक्षेमध्ये तुमचा स्कोर एकदा आम्हाला सांगा किती होता? मला 2022च्या प्रिलियम मध्ये 138 प्रिलियमचा स्कोर. 138 हा GAचा प्रिलिमचा स्कोर होता सरांचा. सर मुलं जे आहेत 108 मेरिट लागलं होतं, तर मुलांचा स्कोर हा 90 ते 100 या दरम्यान असतो ॲव्हरेज मुलांचा, जो तयारी करणारा मुलगा आहे, जो सिरियसली तयारी करतोय त्याचा. मग हे 108चे बॉर्डर क्रॉस करणं त्याला अशक्य असतं. तुम्ही 138 पर्यंत गेला होता, तर हा डिफरन्स तुम्ही कसा तयार केला?
सर हा डिफरन्स मी असा क्रिएट केला की जे काही छोटे छोटे पण सब पॉईंट्स आहेत, जसं की एन्शियंट मेडिवल असेल त्याच्यावर 3-4 क्वेश्चन्स येतात, जनरल सायन्स असेल, करंट अफेअर्स असेल, जे काही छोटे छोटे सगळे सब पॉईंट्स आहेत ना ते मी काहीच सोडलं नव्हतं. आणि ही मुलं स्किप करतात आणि हे मुलं आणि skip करतात. बरेचसे यशस्वी तेच करायला सांगतात की एन्शियंट मिडियल तुम्ही स्किप करा असं सांगतात. मी पाहिले ऐकले. सर नाही, हे काही स्किप नाही केलं पाहिजे असं मला वाटतं की सगळ्याचा टच तुमचा असला पाहिजे. कारण आज 2-3 क्वेश्चन आल्यात, उद्या एक्झाम मध्ये त्याचं वेटेज वाढू पण शकतं, म्हणजे एक 6 ते 7 क्वेश्चन पण येऊ शकतात. यू हॅव टू प्रिपेअर्ड सर. म्हणजे जो काही सिलेबस दिलेला आहे तुमचं, ते एक वाक्य सुद्धा तुम्ही मला बोलून दाखवलं होतं. काय ते वाक्य होतं सिलेबसच्या बाबतीमध्ये तुम्ही लिहिलंय त्या तुमच्या वहीमध्ये? सिलेबस घोळून पिला पाहिजे. घोळून पिला पाहिजे. आणि त्या सिलेबस मधला प्रत्येक मुद्दा हा कोणताही मुद्दा स्किप करण्यासाठी नसतो, हे आता तुम्ही तिथं निक्षून सांगताय सर. आणि खरं तर विद्यार्थ्यांनी हे फार सिरियसली घेतलं पाहिजे. आता परत या प्रिलिमच्या विषयानुसार आपण थोडंसं बोलू. या विषयामध्ये हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, हे आर्ट्स फॅकल्टीचे विषय आपण बोलतो. त्यानंतर जनरल सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, हे थोडेसे स्टॅटिक पार्ट्स असणार आहेत, स्टॅटिक जीकेचे पार्ट. आणि मग करंट अफेअर्स सारखा मुद्दा आहे. मग थोडंसं या आर्ट्स फॅकल्टीचे विषय आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, याबद्दल तुमच्या तयारीचा, तुमचे रेफरन्स बुक किंवा तुमची स्ट्रॅटेजी याबद्दल थोडं एक्सप्लेन करा. मी सब्जेक्ट वाईज जाईन की जसं पॉलिटीला तर माझा एकच सब्जेक्ट होता, जो एकच सोर्स होता, तो म्हणजे एम लक्ष्मीकांत, जो सगळ्यांचाच आहे. जो आहे की जो प्रत्येक लाईन इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जेवढा चांगला करेल तिथं आपण 15 पैकी 15ही बरोबर आणू शकतो. माझे 15 पैकी 14 बरोबर आलेले. 15 पैकी 14 बरोबर. आणि युपीएससीची तयारी त्यावेळेस पासून ते एम लक्ष्मीकांत, म्हणजे 15 पासून तुमच्याकडे एम लक्ष्मीकांत असेल. करेक्ट. आणि ते किती वेळा वाचून झाला असेल मला तर आता म्हणजे तुम्हाला कळून चुकलं असेल बघणाऱ्यांना. आणि त्यानंतर मग आपला हिस्ट्री आणि जिओग्राफी. आता हिस्ट्री पण असतं ना, तर त्यातलं ब्रेकडाऊन समजलं पाहिजे. ब्रेकडाऊन म्हणजे कसं, हिस्ट्री म्हणजे महाराष्ट्र हिस्ट्री येणार नाही, जे प्रिलियमला आपण कन्सिडरेशन मध्ये घेतो. त्यामध्ये आहे की मॉडर्न हिस्ट्री येतं, ते आपण जर मराठीमधून वाचत असाल तर रंजन कोळंबे सरांच्या बुकमधून वाचलं पाहिजे. जर तुम्ही इंग्लिशला सुटेबल असाल तर एक स्पेक्ट्रम राजीव अहिर सरांचं बुक आहे, त्यातल्या जर तुम्ही समरी जरी वाचून घेतला तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्यानंतर तुमचा नेक्स्ट पार्ट येतो महाराष्ट्र हिस्ट्री. पण महाराष्ट्र हिस्ट्री जरी बघितलं तर पूर्ण बुक वाचायची गरज नाहीये. काही स्पेसिफिक टॉपिक्स आहेत, समाज सुधारक, वृत्तपत्रे, हे असे काही ठराविक टॉपिक्स आहेत, तेवढेच प्रिलियमला व्यवस्थित बघितले पाहिजेत. आणि मग तिसरा पार्ट राहतो तो एन्शियंट मेडिवल, तो पण एका कुठून तरी चांगल्या जागी कव्हर केला पाहिजे. तर असा जो काही सगळे सब पार्ट्स आहेत प्रत्येक सब्जेक्टमधले पण ते इक्वली कव्हर झाले पाहिजेत, तर तो सब्जेक्ट तुम्हाला मार्क देईल. आणि त्यासोबतच जॉग्राफीलाही तसं आहे की वर्ल्ड जॉग्राफी आहे. मग तुम्ही जे काही वर्ल्ड मॅप्स असतील किंवा काही एखादी मेजर इव्हेंट झाले असेल किंवा मग कॅस्पियन सीच्या अराउंडच्या कंट्री कुठल्या आहेत, रेड सीचा आता इश्यू सुरू आहे तर रेड सीच्या अराउंडच्या कंट्री कोणत्या आहेत, त्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. इंडियन जॉग्राफी आहे त्याच्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर केल्या पाहिजेत. आणि मग अलॉंग विथ जे महाराष्ट्राचे जॉग्राफीचे फिजिकल जॉग्राफी जे काही टॉपिक्स आहेत ते पण व्यवस्थित बघितले पाहिजे. हे जे तुम्ही सगळे पार्ट्स इक्वली कव्हर करताना तरी तुमचा मार्क्स असतात ना ते एनहान्स होतात किंवा ते खूप वाढतात. जॉग्राफीसाठी रेफरन्स बुक कुठली सुचवाल तुम्ही? सर माझे आता जे आहे ते तुम्ही केलेले सांगा. मी NCERT वापरलेत 11th आणि 12th स्टँडर्डच्या. सोबतच GC लिओंगचे एक बुक आहे ते मी वापरलेलं आहे. आणि महाराष्ट्र जॉग्राफीसाठी मी वापरले ते दीपस्तंभ बुक वापरले. ओके. दीपस्तंभचं. आणि स्टेट बोर्डचं काय महत्व? स्टेट बोर्ड पण मला असं वाटतं की जॉग्राफीचं 6वी ते 12वीचं स्टेट बोर्ड वाचून घेतलं पाहिजे. बरं. आता हे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी बद्दल झालं. आता परत येऊयात, आता खरं चॅलेंजिंग ठरते विद्यार्थ्यांसाठी जनरल सायन्स. बरोबर. या जनरल सायन्सचं काय करायचं? सर जनरल सायन्स असं आहे की काही विचारतात असा एरिया आहे तो. आणि जसं जर अॅक्युरेसी बघितलं तर 20 पैकी 50% जर मोर तुम्ही जरी क्वेश्चन बरोबर आणले तर तो चांगला रिझल्ट मानतो. पण जर आपल्याला 13-14 पर्यंत बरोबर क्वेश्चन आणायचे असतील तर मला असं वाटतं की फॅक्ट सोबत जनरल सायन्सचे जे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे त्यातली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि मी स्वतः स्टेट बोर्ड वापरला आणि जे काही जेवढे PYQ आहेत ते मी डिटेलमध्ये स्टडी केले. आणि सगळ्या एक्झामचे केले, म्हणजे जे कंबाईन असेल, फॉरेस्ट असेल, राज्यसेवामध्ये असेल, सगळ्यातले मी सायन्सचे क्वेश्चन बघितले. म्हणजे हे एक महत्वाचं ठरतंय की जी परीक्षा तुम्ही करताय त्यासोबत जी संस्था ती परीक्षा घेते त्या संस्थेचे सगळे म्हणजे हे सगळं पॉलिटीला घेणाऱ्या सगळ्या परीक्षांचे हे पॉलिटीला लागू होतं, हिस्ट्रीला लागू होतं, जॉग्राफीला लागू होतं. बाकी सगळ्या एक्झामचे पण क्वेश्चन इक्वली बघून घेतले पाहिजेत. करेक्ट आहे सर. आणि हे कधीपर्यंतचे मग मागच्या कधीपर्यंत गेलं पाहिजे आपण? आता मार्केटमध्ये तर सगळ्या सब्जेक्टचं कंपायलेशन वाले बुक्स आलेले आहेत. मग ते जेवढे आहेत ना त्यात ते सगळे सॉल्व्ह करून घ्यायचं. अच्छा, ते केलं तरी चालेल, ते सोपं पण आहे. आणि आता थोडंसं जनरल सायन्समध्ये थोडंसं हायजीन किंवा ह्याच्यावरती जे प्रश्न आता वाढलेत बायोलॉजीचे
हे थोडेसे डिफिकल्टी लेवल त्यांची थोडीशी वरती चाललेली आहे. बरोबर. मग ते कसं टॅकल करायचं? काही आहेत की जे की आपलं स्टेट बोर्ड किंवा काही असेल, बसके सरांचंही बुक चांगलं आहे किंवा काही लोक लुसेंट वापरतात तेही चांगलं आहे. तर जो काही सोर्स असेल ना त्यातले जे तुमच्या सोर्समधले भरपूर क्वेश्चन येतात जे हातातले असतात तिथे मिस्टेक्स करायच्या नाहीत. म्हणजे की डिसीजवाला आहे तर डिसीजवर नेहमी क्वेश्चन्स येतात, तर काय जे ऑर्गन सिस्टम्स आहेत त्याच्यावर नेहमी क्वेश्चन्स येतात. मग ते एरियाज फाइंड आउट करायचे की ज्याच्यावर रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स येत आहेत, फोकस एरिया. फोकस्ड एरिया, आणि ते एरिया परफेक्ट करून घ्यायचे आणि तिथले मार्क्स आपले लॉस नाही झालं पाहिजे. ही सर्वात मोठी ही इन्शुअर केलं पाहिजे. पहिलं मार्क गेला, हातातले मार्क जे आहेत ते गेले नाही पाहिजेत. हे सर्वात पहिली स्टेप पाहिजे. आणि तिथून पुढे मग आपण व्हॅल्यू एडिशनला गेलो पाहिजे की आपल्याकडे आहे टाइम. जर मला असं वाटलं की एखादा एक्स्ट्रा सोर्स वाचून जर मी 1-2 मार्क माझे एनहान्स करू शकतोय तरच मग त्याला गेलं पाहिजे. म्हणजे ही चावी आहे 90 ते 138 झाली. बरोबर. करेक्ट. ही एनहान्समेंट, ही इम्प्रूव्हमेंट, हे व्हॅल्यू एडिशन या झाल्या तरच तुमचा स्कोर 138 पर्यंत जाऊ शकतो. बरोबर. ठीक आहे सर, आता तुम्ही सांगितलं PYQ बद्दल तुम्ही बोललात. तुमची एक स्वतःची थिअरी सुद्धा होती PYQ अनालिसिस करण्याची. ज्यावेळेस तुम्ही PYQ समजा आपण जनरल सायन्सचे तुम्ही घेतलेले, तर त्या PYQ करत असताना तुम्ही कशा पद्धतीने त्याचा अप्रोच होता आणि कसं अनालिसिस तुम्ही करायचं? PYQ सांगतात की भरपूर लोक अनालिसिस करा, पण PYQ अनालिसिस करण्याच्या खूपच स्टेजेस आहेत आणि त्या सगळ्या स्टेजेसमधून तुम्ही जाणं खूप इम्पॉर्टंट असतं. लाईक की पहिली सर्वात कॉमन स्टेज मला जी वाटते की तुम्ही पहिलं बघा की कोणत्या पार्टवर किती क्वेश्चन येतात, पॉलिटीवर किती येतात, हिस्ट्रीवर किती येतात, जॉग्राफीवर किती येतात. ही सर्वात बेसिक स्टेप झाली. त्यानंतर तो सब्जेक्ट घेतला तर त्या सब्जेक्टच्या कुठल्या सब टॉपिकवर क्वेश्चन्स येतात, ही दुसरी स्टेप झाली. मग जर समाज सुधारकवर क्वेश्चन भरपूर येतात तर मग त्यातले पण कुठले पर्टिक्युलर समाज सुधारक आहेत त्यावर क्वेश्चन्स येतात. मग त्यातले पण किती म्हणजे इन्फॉर्मेशन डेप्थ किती आहे, किती इन्फॉर्मेशन डेप्थवर जाऊन ते क्वेश्चन विचारत आहेत हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. आणि मग सिलॅबस, PYQ, तुमचा सोर्स, ह्या सगळ्याचं मग मिश्रण केलं पाहिजे. आणि मग जेवढ्या वेळा तुम्ही तुमचे PYQ डोळ्यासमोर ठेवाल तेवढं तुम्हाला त्याच्यातनं जास्त काही ना काहीतरी नवीन फाइंड आउट होत राहतं. नेहमी दरवेळी तुम्हाला काहीतरी नवीन भेटतं. सोबत आपण काय करतो, सॉल्व्ह करतो, ते आन्सर भेटतं, पण बाकीचे 3 ऑप्शन्स आहेत त्या PYQ मधले ते नावं कोण आहेत, ते कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे, ह्याची पण इन्फॉर्मेशन फाइंड आउट करून तिथं पेपरवर लिहून ठेवली पाहिजे. म्हणजे ही तुमची स्वतःची एक नोट्स तयार केलेली होती तुम्ही. त्या नोट्सच्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करत गेलात आणि ते खरं व्हॅल्यू एडिशन. बरोबर ना? आता मला सांग, आता परत थोडंसं वेगळं आपण मुद्द्याकडे येऊ. आता हे सगळं करण्याची किंवा तुमची जी दिनचर्या आहे, म्हणजे तुमचे काहीतरी दिवस उजडल्यापासून ते रात्री लायब्ररीमध्ये बसण्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी, हे कसं होतं? सर मी असं होतं की सकाळी उठायचो एक 5:30 ते 6च्या अराउंड प्रॉपर. हो सर. आणि कारण स्कूलची सवय होती. आणि मग प्रॉपर सर काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करायचो की रनिंग करून यायचो. असं होतं. ती सवय तुम्ही सोडलीच नाही? ती बऱ्यापैकी म्हणजे मॅक्सिमम ट्राय करायचो कारण ते मला एक एनर्जी बुस्टअप टाईप होतं ते. अच्छा. आणि मग त्यानंतर मग मी आवरून एक 7:30 पर्यंत लायब्ररीत पोहोचायचो. 7:30. मग 7:30 ते 1:30 वाजेपर्यंत सकाळचा माझा एक सेशन असायचा. आणि मग मी 1:30 ते 3 ब्रेक घ्यायचो, लंच आणि जे काय दुपारची रेस्ट असेल. 3 ते 5:30 माझा दुसरा सेशन असायचा. आणि मग 5:30 ते 6 टी ब्रेक आणि बरं 6 ते रात्री 11 एक सेशन. आणि समजा आता तुम्ही मेन्स देताय किंवा तुमची कुठली तरी एखादी एक्झाम आहे की जे पुढच्या 2 महिन्यामध्ये आहे, मग याच्यामध्ये काय बदल, काय एक्सटेन्शन व्हायचं किंवा तुम्ही मग करताना प्लॅनिंग कसं करायचं की हा विषय इतक्या दिवसात संपवायचा? समजा पॉलिटी घेतलाय, लक्ष्मीकांत घेतलं, तर त्याला कसं तुम्ही म्हणजे या सेशन जे आहेत तुमचे 1-2-3 सेशन्स, यामध्ये विषय वेगवेगळे असायचे की एकच विषय घेऊन संपूर्ण बाजूला काढायचं? नाही, मी एकच सब्जेक्ट घ्यायचो आणि त्याचा डायरेक्ट फडशा पाडायचो. म्हणजे की 3-4 दिवसात तो संपला पाहिजे किंवा व्हॉटएव्हर माझं जे प्लॅन ठरलेलं आहे त्यात तो कव्हर करायचा. आणि यामध्ये स्टेज सोडवणं असेल, PYQ अनालिसिस असेल, रेफरन्स बुक हाताळणं असेल, नोट्स तयार करणं असेल, हे कसं असायचं या सेशनमध्ये? सर कसं होतं की मी एक जो मॉर्निंग सेशन असायचा तो मी आहे की फ्रेश रिडिंगसाठी ठेवायचो. म्हणजे जे काय रीडिंग म्हणजे इनिशियल आलेलं 1 तास आहे की जे काल दिवसभरात जे काय वाचले त्याचं 1 ते 2 तासात सकाळी रिव्हिजन करणार. हे महत्वाचं आहे. आणि मग नेक्स्ट डेच्या ह्याला रिडिंगला सुरू करणार. मग ते रिडिंग कंटिन्यू करणार. आणि मग मला जो सर्वात असं वाटायचं की जो कमी स्टडी टाइम वाटतो की जेवढी इंटेन्सिटी हाय नसतो, आफ्टरनून पिरियड असेल किंवा थोडासा लेट नाईट पिरियड असेल, तिथं मग मी नोट्स मेकिंगचं काम करायचो. अच्छा. म्हणजे आपल्या मानवी मर्यादांना जाणीव ठेवून त्या मर्यादा आल्यानंतर सुद्धा आपली इफेक्टिव्हिटी कशी असली पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी आपली अल्टिमेट कशी असली पाहिजे याबद्दल हे खरं तर खूप मार्गदर्शक ठरू शकतं.
आणि मग यावेळेस आपल्याला बघतोय आता सीसॅटचा पण मुद्दा खरं तर आता ते क्वालिफाय केल्यामुळे मुलं थोडंसं त्याला डिग्लेट करतात. पण तिथं कशी काय तयारी करायचं तुम्ही? सीसॅटचं मी बेसिक तयारी हे करायचो की जे काय मागचे पेपर्स आहेत ते टाइम लावून विथ प्रॉपर टाइम लावून सोडवायचो. म्हणजे की तुम्ही तेवढी प्रिपरेशन पाहिजे की फक्त पेपर सॉल्व नाही, तुम्ही बबल शीट पण घेऊन बसा, बबल पण करा. कारण आपण काय करतो की पेपर सोडवला सोडून देतो, पण बबल करायला पण 10 मिनिटं लागतात. त्याचा पण आयडिया पाहिजे आणि मग प्रॉपर ते सोडवा. त्यानंतर जे काय ॲप्टिट्यूडचे एरियाज आहेत, प्रोबॅबिलिटी असेल, परमेबिलिटी असेल, प्रॉफिट लॉस असेल, हे टॉपिक एका चांगल्या बुकमधून कव्हर करून घ्या आणि मग तेवढं क्वालिफाय करायला सफिशियंट आहे सीसॅट. बरोबर आहे. सर प्रिलिमच्या बाबतीमध्ये हा शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की ही MCQ टाईपची एक्झाम आहे. बरोबर. तर ह्या MCQ टाईपच्या एक्झाममध्ये यश निश्चित करण्यासाठी एक काय म्हणूयात त्याला आपण रामबाण उपाय काय सांगाल तुम्ही? सर रामबाण उपाय हेच आहे की कन्सिस्टंट अभ्यास करत राहणे आणि जी काय तुमची रोजची प्रोसेस आहे, म्हणजे जो काय तुमचं डेचं टार्गेट बनवलंय, वीकचं टार्गेट बनवलंय, ते व्यवस्थित फॉलो करणे. आणि सर मला जसं की आवडेल काही गोष्टी सांगायला, जसं की पॅसिव्ह स्टडी आणि ऍक्टिव्ह स्टडी असे 2 कन्सेप्ट असतात. आपण मॅक्सिमम लोक आहे ना पॅसिव्ह स्टडीमध्ये इन्व्हॉल्ड असतो की जस्ट बुक घ्यायचं आणि संपवायचं. पण मला वाटतं की लोकांनी ऍक्टिव्ह स्टडी केला पाहिजे. की म्हणजे जर सपोज मी आता बुक घेतलं रीड करायला, तर मी ते पेज ओपन करायच्या आधी मी फक्त मला स्वतःला किती त्या पेजवरचं आठवतंय हे मी पहिलं ट्राय केलं पाहिजे. त्याला रिकॉलिंग मेथड म्हणतात. की जर 10 फॅक्ट्स असतील तर त्यातले मला किती फॅक्ट्स त्या पेजवरचे आठवत आहेत सध्या. मग जे 4 आठवले नाहीत त्याच्यासाठी मी काय ट्रिक्स बनवू शकतो किंवा मी त्याला सेपरेट पेजवर नोट डाऊन करून त्याला मल्टिपल रिव्हिजन करू, असं पाहिजे. म्हणजे ऍक्टिव्ह मोडमध्ये तुम्ही स्टडी केला पाहिजे, थोडासा इंटरेस्ट घेऊन स्टडी केला पाहिजे. जस्ट ते स्टडी हा बर्डन समजून किंवा केला नाही पाहिजे. मग त्यातनं तुमची जी मेमरी आहे ती लॉंग टर्म मेमरी राहत नाही त्या फॅक्टची. त्यामुळे ऍक्टिव्ह स्टडीला आणि अभ्यास करताना तुम्ही आवर्सपेक्षा टार्गेटवर फोकस करा. की बाबा मी आज हे 2 पॉईंट्स कव्हर केले, इथून माझे 8 मार्क्स सिक्युअर झाले प्रिलियमचे. तर हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. रादर दॅन मी आज 10 तास बसलो पण काय कव्हर केलं हे मला माहित नाही, असं नसलं पाहिजे. तुम्ही काय करता त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला अंदाज असला पाहिजे आणि मग त्या टार्गेटवर फोकस द्या. एका दिवशी टार्गेट कंप्लीट करायला तुम्हाला 14 तास पण बसावं लागेल, इट्स ओके. पण एका दिवशी असं येईल की तुम्हाला 10 तासात पण ते तुमचं कव्हर होईल. त्यामुळे टार्गेटवर फोकस राहून द्या. म्हणजे एकदम प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून हा अभ्यास एन्जॉय करण्याची ही खरं तर प्रोसेस तुमची दिसून येते सर, आणि खूप परिश्रमपूर्वक केलेलं आहे हे सगळं. आणि आता तुम्ही बोललात की ही MCQ टाईपची परीक्षा, आता हे सांगितलं तुम्ही अभ्यासाचे, यात काही चीट कोड्स किंवा काही निमोनिक्स याला काय महत्व आहे? चीट कोड्स मी जे बोललो, जेवढं तुम्ही PYQ किंवा पेपरचं अनालिसिस जेवढं जास्त कराल तेवढं तुम्हाला स्वतःलाच त्यातनं चीट कोड्स भेटत राहतात. लाईक आता हिस्ट्रीलाच जर घेतलं आपण, तर जर तुम्ही जर मेनचा सिलेबस पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित स्टडी केला आणि PYQ व्यवस्थित केलं, तर तुम्हाला एखादा हिस्ट्रीचा क्वेश्चन ऑड जरी आला आणि त्यात जर सिलेबसचा पॉईंट मेन्शन असेल किंवा PYQचा एखादा पॉईंट मेन्शन असेल तर तेच मोस्ट ऑफ द टाइम आन्सर असतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, हे आपण जेवढं पेपर बघत जाऊ ना तेवढं आपल्याला जास्त कळत जातं आणि त्यामुळे पेपरवर जास्त टाइम स्पेंड केला पाहिजे. पेपरवरती जास्त टाइम स्पेंड केला पाहिजे. करेक्ट आहे सर. हे झालं आता प्रिलिमच्या बाबतीमध्ये. 2024ची परीक्षा जी असणार ही शेवटची परीक्षा असणार ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधली. मग या शेवटच्या परीक्षेमध्ये जर आपल्याला एन्श्युअर करायचं असेल आपलं यश, तर आपण काय केलं पाहिजे? कारण तुम्ही हे आता सिद्ध केलेलं आहे सर. बरोबर. ही अचिव्हमेंट तुम्ही घेतलेली आहे, तर विद्यार्थ्यांना काय सांगा? मी हे सांगेन की पहिलं 2024चा लास्ट अटेम्प्ट आहे, त्याचं तुम्ही मेंटल बर्डन घेऊ नका, कारण ते तुमचं ऍडिशनल प्रेशर आणेल. बरोबर. कारण काही ना काही तर चांगले ऑप्शन्स तुम्हाला सोबत राहणारच आहेत. आणि पहिल्यांदा एक स्वतःवर विश्वास ठेवा किंवा सेल्फ बिलीफ ठेवा की मी ही एक्झाम क्रॅक करणारच आहे. कारण बाकी लोक तर तुमचा थोडा विश्वास ठेवत नसतात. सेल्फ बिलीफ फार महत्त्वाचं. सेल्फ बिलीफ हे खूपच इम्पॉर्टंट होऊन जातं ह्या प्रोसेसमध्ये. आणि मग तुम्ही की तुमचं प्लॅन आउट करा की जे काय मी तुम्हाला मग अशी दाखवलं की तुमचे की मार्क्स कुठं जात आहेत, की कुठल्या एरियामध्ये तुम्हाला वर्क करायची गरज आहे, त्याचं डिटेल ॲनालिसिस करा. मग त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा. शॉर्ट नोट्स बनवल्यानंतर त्याचे रिव्हिजन प्लॅन बनवा की एक तुमचे 7 ते 8 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. एक पेपर्स आहेत ते तुमचे 6 ते 7 वेळा बघून झाले पाहिजेत. एक असे तुमचे डेचा प्लॅन असेल, वीक असेल, क्वार्टरली असेल, इयरचा, असा एक पूर्ण प्लॅन तुम्ही बनवून ठेवा की 31 डिसेंबरच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला पूर्ण इंटेन्सिटीनं अभ्यास करायचं आहे. हेच फक्त डोक्यात राहिलं पाहिजे. आणि जी काय तुमची डेली प्रोसेस आहे तिला पूर्ण जस्टिस द्या की मी आज अभ्यासाला बसतोय ना, मी दुसरा काहीच विचार नाही करणार की माझं फ्युचरमध्ये काय होईल, नाही झालं तर काय, हे सगळे विचार सोडून द्या आणि फक्त अभ्यास करा. बाकी काहीच डोक्यात नाही, जे व्हायचं ते तुमच्या पदरात पडेलच. नक्की. आणि पडलेले रिझल्ट आपल्या समोरच आहे. ठीक आहे सर.
हे सगळं करून तुम्ही सिद्ध केलेलं आहे. खरं तर या तुमचा हा प्रवास स्पर्धा परीक्षेचा खूप मोठा राहिला आहे. 15 पासून ते आता 24 पर्यंतचा हा प्रवास आहे. यामध्ये बरेच ठिकाणी अपयश सुद्धा आलं असेल आणि मग अपयश आल्यानंतर बदलती मानसिकता असेल, त्यातून येणारं दडपण असेल, मग त्या अपेक्षांचं ओझं असेल, हे कसं तुम्ही मॅनेज केलं? कधी अपयश आल्यानंतर कधी कधी असं होतं की आपली माइंडची क्लॅरिटी खूप इम्पॉर्टंट होऊन जाते की ठीक आहे, अपयश मला आलेलं आहे, पण ते ॲक्सेप्ट करून पुढच्या मार्गाला लागणे हे खूप इम्पॉर्टंट होऊन जातं. काही लोक असतात की त्या स्टेजमध्ये राहतात आणि मग त्यामुळे त्यांच्या पुढच्या 2-3 एक्झाम पण खराब होतात. मग तुम्ही जर त्या प्रोसेसमधनं, त्या फेलियरमधनं जेवढं लवकर बाहेर पडाल आणि पुढच्या मार्गाला लागाल किंवा पुढच्या एक्झामला टार्गेट कराल, तेवढे तुमचे चान्सेस जास्त वाढतात. आणि मग सर्वात इम्पॉर्टंट हा फॅक्टर होऊन जातो की एका चांगल्या मेंटर किंवा गाईडशी बोलत राहणे, सतत एक चांगले पॉझिटिव्ह मित्र आहेत त्यांच्याशी बोलत राहणे, आणि सर्वात इम्पॉर्टंट रेग्युलर सेल्फ पॉझिटिव्ह टॉक करणे. सकाळी उठल्यापासून मी म्हणजे माझी ही स्ट्रॅटेजी आहे की मी उठतो, आवरतो आणि लायब्ररीला जाण्याच्या आधी मी मिरर समोर उभा राहतो आणि माझी स्वतःशीच एक 2-5 मिनटं बोलतो पॉझिटिव्ह, आणि की बाबा, आणि मग स्वतःला मग रेडी करतो आणि मग मी लायब्ररीला निघतो. हे थोडंसं सांगता येईल उदाहरणार्थ? हा समजा हा मिरर आहे, काय बोलाल तुम्ही? समजा मी स्वतःला जे काही मी लहानपणापासून अचीव्ह केलंय, माझ्या काही स्ट्रेंथ्स असतील की बाबा की मी कॉलेजमध्ये असताना आता मला बेस्ट आउटगोईंग स्टुडंट भेटलेलं, मी सैनिक स्कूल सारखी एंट्रन्स एक्झाम क्लिअर केली, किंवा माझे काही बाकी स्कॉलरशिपचे सक्सेस असतील, हे मी स्वतःला ऐकवतो एकदा की आपण जरी आत्ता फेलियर असेल तर आपण स्टुडंट आहे, म्हणजे आपल्याकडे खूप चांगले स्ट्रेंथ आहेत, आपण हार्ड वर्किंग आहे, आपण कन्सिस्टंट आहे, आपली जी काही प्रोसेस आहे त्याला आपण पूर्ण जस्टिस देतोय. आणि मी हे सगळं मी स्वतःला ऐकवतो आणि बोलतो की मी जर बिलीव्ह केलं तर मी नक्कीच हे एक्झाम क्रॅक करीन. आणि ते बिलीव्ह आणणं मी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि त्या इंटेन्सिटीनं जर मी अभ्यास केला तर तो माझ्यासाठी खूपच हेल्पफुल राहील, आणि मग मी ते प्रोसेस सुरू करतो. क्या बात आहे सर. म्हणजे स्वतःवरचा विश्वास हा स्वतःला सांगावा लागतो आणि स्वतःला हे रोज सांगावं लागतं. लक्षात ठेवा, या प्रत्येक जो ह्युमन आहे त्या ह्युमनच्या बाबतीमध्ये हे घडतंच की त्याला कधीतरी डिप्रेशन येणारच आहे, कधीतरी तो स्वतःचा सेल्फ बिलीफ हलवून बसणार आहे, त्याचा आत्मविश्वास कुठेतरी जाणार आहे, बरेच न्यूनगंड तयार होणार आहेत, हे ओझं तयार होणार आहे. ओझं हे रोजच्या रोज हलकं करत गेलं पाहिजे. ते जर तुम्ही रोजच्या रोज साचतं ठेवलं तर ते खूप मोठं होऊन जाईल आणि त्याखाली आपण दबले जाऊ. करेक्ट आहे सर. हे रोजच्या रोज तुम्ही करण्याचा सल्ला दिलात, तो सल्ला खरं तर फार महत्त्वाचा ठरतोय. मग यामध्ये मोटिवेशन प्रोसेस अजून मी डेच्या एंडलाही फॉलो करतो की मी 10 मिनिटं एक पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन पण करतो झोपायच्या आधी. ते कसं आहे की म्हणजे की डे मध्ये मी माझा दिवस कसा स्पेंड केला, की म्हणजे कुठे कुठे मी अभ्यासाची इंटेन्सिटी माझी कशी होती, उद्या मी अजून कशी इम्प्रूव्ह करू शकतो, ह्या फॅक्टरवर इम्प्रूव्ह करू शकतो. आणि मग मी माझी जी प्रोसेस आहे मी ती चांगली फॉलो करत आहे. डे बाय डे माझा जी काय आउटकम आहे तो चांगला इम्प्रूव्ह होत चाललेला आहे, आणि ह्याचं फायनल जे कल्मिनेशन आहे ते चांगल्यात होणार आहे. मग मी स्वतःला इमॅजिन करतो की PDF मध्ये, म्हणजे मी इमॅजिन करायचो की PDF मध्ये एक दिवस आपलं नाव असणार आहे. हे असं टोटल मी ते सगळं हे व्हिज्युअलायझेशन करायचो आणि मग झोपी जायचो. अरे वा, खूप छान सर. म्हणजे हे व्हिज्युअलायझेशन आणि ही सकारात्मकता, ही पॉझिटिव्हिटी, ही सुद्धा तुमच्या त्या अभ्यासासाठी लागणारे जे फ्युएल म्हणतो आपण, जी एनर्जी लागते ते त्यासाठी गरजेची आहे. आणि विद्यार्थी हे पण मिस करतात आणि त्यामुळं बरेच डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता वाढतात. तर खूप चांगल्या पद्धतीने हे तुम्ही एक्सप्लेन केलं सर. आणि या प्रवासामध्ये अगदी पूर्वपासून मुख्यपर्यंत आपण बोललोत. आता इंटरव्ह्यूकडे आपण येतोय, मुलाखतीकडे येतोय, जो या परीक्षेचा अंतिम टप्पा आहे. आणि या टप्प्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं अचिव्हमेंट्स तुमच्या आहेत. तर यामध्ये पर्सनॅलिटीच्या अनुषंगानं, व्यक्तिमत्वाच्या अनुषंगानं कसं आपल्याला तयार करावं लागतं? मला असं वाटतं की जे इंटरव्ह्यूला तयारी करतो ते काही एरियाज असतात, जसे की तुमचा जो प्रोफाईल असतं त्यात जी काही तुम्ही इन्फॉर्मेशन भरली आहे त्याचा डिटेल स्टडी असणे, तुमचा रिजन आहे, ज्या रिजनशी तुम्ही बिलॉंग करता, तुमचं गाव असेल, तालुका असेल, तुमचा जिल्हा असेल, त्याचा इनडेप्थ स्टडी असणं, त्याची वेल नोन माहीत असणं, ते खूप एक्सपेक्टेड आहे. तिसरा की तुम्ही ज्यात ग्रॅज्युएशन केलं त्याची व्यवस्थित बेसिक्स तुम्हाला माहीत असणं, ते पण खूप इक्वली इम्पॉर्टंट आहे. चौथा ॲस्पेक्ट असतो जे काही चालू घडामोडी आहे, करंट अफेअर्स आहे, त्याचा तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं, हा एक ॲस्पेक्ट आहे. आणि मग तुमची हॉबी असेल, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असतील, ह्या पण व्यवस्थित प्रिपेअर, असा होलिस्टिक ह्या 4-5 ह्याचा स्टडी करणे, व्यवस्थित मॉक देणे, एक अशा सगळ्या गोष्टींनी आपल्याला खूप फायदा होतो.
आणि इंटरव्ह्यूमध्ये चांगला स्कोर सुद्धा आपला हो येतो. हो बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकानं आयुष्यामध्ये कधी ना कधी स्पर्धा परीक्षेची तयारी जरूर करावी असं म्हटलं जातं. ते उगीच नाही, ह्या सगळ्या अनुषंगाने तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास हा घडून येतो. आणि सर हे सगळं घडलेलं आहे आणि यातून आता मला वाटत नाही की तुम्ही इथं थांबाल, की म्हणजे हे एक मला वाटतं हे एक टप्पा आहे, फक्त एक ठराव आलेला आहे, ठराव आहे. आणि याच्या पुढं तुमच्या आयुष्याकडे बघण्याचे किंवा इथून पुढचे प्लॅन्स काय आहेत? सर माझे इथून प्लॅन आहे की नेक्स्ट जो UPSC अटेम्प्ट आहे माझा तो मला व्यवस्थित द्यायचा आहे. आणि ते राहून गेलंय ते परत मिळवायचं. बरोबर बरोबर सर, ते सोडलेलं नाहीये तुम्ही. हो हो. आणि सोबतच आहेत की मला खूप चांगले बुक्स आहेत ते रीड करायचे आहेत, म्हणजे अच्छा, ते माझ्या प्लॅनिंग मध्ये आहे. आणि अलॉंग विथ मग हेल्थ जो ऍस्पेक्ट आहे, फिजिकल हेल्थ, त्याच्यावर मला जास्त फोकस करायचं. बरोबर आहे. ते तर सगळ्याचा पाया आहे. बरोबर सर. म्हणजे तुम्ही तुमची हेल्थ सुद्धा जपली पाहिजे त्याबद्दल. आणि आता खरं तर त्याकडे बरेच दुर्लक्ष होतं विद्यार्थ्यांचं. MPSC फील्ड मध्ये तर पर्टिक्युलरली मेंटल आणि फिजिकल हेल्थ कडे खूपच दुर्लक्ष होतं. बरोबर. त्यामुळे एक मला असं वाटतं की दिवसातून एक 40-45 मिनिट तरी तुम्ही तुमच्या हेल्थसाठी दिले पाहिजे. शरीराच्या आणि मनाच्या पातळीवरती तुम्ही 100% फिट असल्याशिवाय काहीच करू शकत नाही, हे तर ठरलेलेच आहे. आता सर आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत. आता शेवट करत असताना तुम्ही UPSC करत होतात, MPSC केलीत, यातून चांगले यश मिळवलं आणि UPSC करत असताना फिलॉसॉफी सारखा विषय तुम्ही अभ्यासलेला आहे. तर ही जगण्याची फिलॉसॉफी म्हणून तुम्हाला काय सांगायचं आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना? जगण्याची फिलॉसॉफी म्हणून हे सांगेल की एक तर मला अरिस्टॉटल फिलॉसॉफरची गोल्डन मीन्स रूल एक होता आणि सोबतच बुद्धिझमचा प्रतिसुमतपाद नावाची एक थेअरी होती. म्हणजे की तुम्ही मिडल पाथ मेंटेन केला पाहिजे. मिडल पाथ म्हणजे की तुमच्यावर जे की तुमचे स्ट्रगल्स येत राहणार लाईफमध्ये किंवा तुम्हाला प्रॉब्लेम्स येत राहणार, पण ते सगळे साईडला करून तुम्ही एक स्टेबल माइंडने किंवा एक ह्यानं तुम्ही तुमचं काम करत राहणं हे सर्वात इम्पॉर्टंट असतं ह्या प्रोसेसमध्ये. आणि त्या फिलॉसॉफी ते सांगतात की ज्यात खूप चांगलं होतं ते खूप एक्साइट पण होऊ नका किंवा तुमच्या खूप ज्या दुःखांचा डोंगर तुमच्यावर येतो त्यात तुम्ही एकदम खचून किंवा डिप्रेसमध्ये पण जाऊ नका. जे काही तुमच्या हातात आहे ती गोष्ट ती पूर्णपणे 100% डेडिकेशननं करत राहा. अल्टिमेटली तुम्हाला जे गोल तुमचा अचीव करायचा तो एक दिवस अचीव होणारच. नक्की होईल. तर विद्यार्थी मित्र हो, अशाच प्रकारची विचारांची स्पष्टता आणि आपल्या जगण्याची स्पष्टता देणारे व्हिडिओज आपल्याला याच प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.